ठीक आहे. तर आज आहे आपलं केमिकल बॉन्डिंग लेक्चर नंबर 7. काय आज आपलं केमिकल बॉन्डिंग लेक्चर नंबर 7 आहे. किती नंबरचं लेक्चर आहे आपलं आजचं? 7 नंबरचं लेक्चर आपलं आज आहे. कालच्या लेक्चर मध्ये आपण काय काय शिकलो? कालच्या लेक्चर मध्ये आपण काय काय शिकलो? हा ठीक आहे. कालच्या लेक्चर मध्ये काय काय शिकलो बरं आपण? बोला. काल आपण पाहिली का व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेअरी? पाहिली का व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेअरी? त्याच्यामध्ये एक पॉइंट आपला राहिला होता, तो पॉइंट आपण काल कव्हर केलेला आहे. कोणता पॉइंट? रेग्युलर जॉमेट्री वाला, बरोबर का? रेग्युलर जॉमेट्री काल राहिली होती, परवा राहिली होती, ती आपण काल कंप्लीट केलेली आहे. दॅट इज फर्स्ट पॉइंट. काल आपण शिकलो रेग्युलर जॉमेट्री. काय शिकलो आपण? कोणत्या जॉमेट्रीला रेग्युलर जॉमेट्री म्हणायचं? किंवा कंपाऊंडला रेग्युलर जॉमेट्री आहे असं कधी म्हणायचं? ज्या वेळेला सगळे जे काही इलेक्ट्रॉन पेअर आहेत, सगळ्याच्या सगळ्या काय आहेत तुमच्या? बॉन्ड पेअर आहेत. एकही लोन पेअर त्याच्याकडे नाही आणि अटॅच असलेले सगळे आयटम्स काय आहेत? सेम आहेत. अटॅच असलेले सगळे आयटम्स काय आहेत? सेम आहेत. त्याला आपण म्हणणार रेग्युलर जॉमेट्री. हे आपण काल पाहिलेलं आहे. हे आपण काल पाहिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट काय पाहिलं होतं बरं आपण? व्हीबीटी पाहिली. व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. व्हॅलेन्स बॉन्ड थेरी काय सांगते आपल्याला? जे वेस्पर थेरीचे ड्रॉबॅक्स होते. ओके, काय होते ड्रॉबॅक्स त्याच्या ठिकाणी? त्यांनी शेप सांगितला मॉलिक्युलची, जॉमेट्री सांगितली, पण त्या मॉलिक्युलनी बॉन्डिंग कशी केली किंवा तिथे बॉन्ड्स कसे तयार झाले हे मात्र व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेअरी मध्ये सांगितलं गेलं नाही. मग बॉन्ड कसे तयार झाले हे कोणी सांगितलं? व्हीबीटीने. दॅट इज व्हॅलेन्स बॉन्ड थेअरीने सांगितलं आपल्याला की बॉन्ड्स कसे तयार होतात. कसे? ज्यावेळेला दोन ऍटम्स एकमेकांना अप्रोच करतात, त्यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि रिपल्सिव्ह फोर्स दोन्ही पण डेव्हलप होतात. पण रिपल्सिव्ह फोर्सेस पेक्षा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो तो कसा असतो? जास्त असतो. त्याच्यामुळे ऍटम्स मध्ये अट्रॅक्शन होतं आणि अट्रॅक्शन झाल्यामुळे त्यांच्यामध्ये होते बॉन्डिंग. त्यांच्यामध्ये काय होते? बॉन्डिंग होते. आता बॉन्डिंग होत असताना समजा हा ए ऍटम आहे त्याचा ऑर्बिटल आणि बी ऍटम त्याचा ऑर्बिटल, दोघे एकमेकांवरती काय होतात? ओव्हरलॅप होतात. दोन्ही ऑर्बिटल एकमेकांवरती काय होणार आहेत? ओव्हरलॅप. ओके, समजा ए ऍटम आहे आणि दुसरा बी ऍटम आहे, याचं ऑर्बिटल आणि याचं ऑर्बिटल एकमेकांवरती ओव्हरलॅप होईल आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे तुमची बॉन्डिंग होईल. कळतंय? कळतंय? हे जे आहे याला म्हणतो आपण ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल्स, बरोबर? आणि ओव्हरलॅपिंग नुसार कोणत्या प्रकारचं ओव्हरलॅपिंग झाले त्यानुसार वेगवेगळ्या टाईपचे कोव्हॅलंट बॉन्ड त्या ठिकाणी तयार होतात. ओके, मग वेगवेगळ्या टाईपचे कोव्हॅलंट बॉन्ड किती आहेत सर? देर आर 3 टाइप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे असं ओव्हरलॅपिंग होऊन त्या ठिकाणी 3 प्रकारचे कोव्हॅलंट बॉन्ड तयार होऊ शकतात. एक त्या ठिकाणी तयार होईल तुमचा सिग्मा बॉन्ड. काय तयार होईल तुमच्याकडे? सिग्मा बॉन्ड तयार होईल. किंवा 2 तुमच्याकडे तयार होईल पाय बॉन्ड. काय तयार होईल तुमच्याकडे? पाय बॉन्ड. आणि 3 तुमच्याकडे तयार होऊ शकतो डेल्टा बॉन्ड. कोणता बॉन्ड तयार होऊ शकतो? समजा सिग्मा बॉन्ड तयार होतोय, सांगा बरं किती ओव्हरलॅप होतात? एक लोब जर एकत्र आलाय किंवा एकच ओव्हरलॅपिंग झालं एकाच लोबचं, तर त्याला काय म्हणणार आपण? वन लोब ओव्हरलॅप झाला असेल तर त्याला काय म्हणतो आपण? ओव्हरलॅप झाला असेल काय म्हणतो त्याला आपण? जर 2 लोब एकमेकांवरती ओव्हरलॅप झाले असेल समजा, काय म्हणणार त्याला आपण? पाय बॉन्ड. आणि 2 पेक्षा जास्त म्हणजेच किती रे? 4 लोब्स जर ओव्हरलॅप होत असतील तर तो कोणता बॉन्ड बनतो? कोणता बॉन्ड बनतो? सिग्मा बॉन्ड कसा बनतो? ऍक्सियल ओव्हरलॅपने. कसा बनतो? ओके, अलॉंग द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस म्हणून आपण. कसं? अलॉंग द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. ओके, कोणता बॉन्ड बनतो? सिग्मा बॉन्ड. आणि जर परपेंडिक्युलर टू द इंटरन्यूक्लियर, समजा हा न्यूक्लियर ऍक्सिस आहे आणि त्याला परपेंडिक्युलर, हा इंटरन्यूक्लियर ऍक्सिस आहे त्याला परपेंडिक्युलर जर ओव्हरलॅपिंग होत असेल तर काय म्हणायचं त्याला? इट इज नोन ॲट पाय बॉन्ड. काय म्हणायचं त्याला? पाय बॉन्ड. काय म्हणायचं त्याला? पाय बॉन्ड. ओके, आणि डायरेक्टली चारी लोब एकमेकांवरती काय झाले? डायरेक्टली कोइन्साइड झाले. काय म्हणणार तुम्ही त्याला? डेल्टा बॉन्ड. हा आपल्याला नाही, आपल्याला सिग्मा आणि पाय बद्दलच पाहायचं आहे. बरोबर का? करेक्ट. फॉर एक्झाम्पल समजा असं म्हणूयात की 2 ऑर्बिटल आहेत आणि एकमेकांवरती त्यांची ओव्हरलॅप झाली. ही कोणत्या टाईपची ओव्हरलॅपिंग आहे?
ही कोणत्या टाईपची ओव्हरलॅपिंग आहे? हा पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग आहे, पण काय म्हणतो त्याला? अलॉंग दी इंटरन्यूक्लिअर ऍक्सिस. अलॉंग दी सर इंटरन्यूक्लिअर तुम्ही म्हणताय, पण काय असतं इंटरन्यूक्लिअर ऍक्सिस? ओके, असा ऍक्सिस ज्याच्यावरती काय तुमचा इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. ज्याच्यावरती काय प्रेझेंट आहे तुमचा? ज्याच्यावरती काय प्रेझेंट आहे तुमचा? इलेक्ट्रॉन. अहो कोण प्रेझेंट आहे तुमचा? इलेक्ट्रॉन ज्या ऍक्सिस वरती आहे त्याला म्हणतो आपण इंटरन्यूक्लिअर ऍक्सिस. इथे तुमचा इलेक्ट्रॉन, सॉरी इलेक्ट्रॉन नाही, न्यूक्लियस. कोण तुमचा? न्यूक्लियस. न्यूक्लियस ज्या ऍक्सिस वरती आहे त्याला म्हणतो आपण, एक मिनिट, त्याला म्हणतो आपण इंटरन्यूक्लिअर ऍक्सिस. ठीक आहे, न्यूक्लियस ज्या ऍक्सिस वरती प्रेझेंट आहे त्याला म्हणणार आपण इंटरन्यूक्लिअर ऍक्सिस. काय म्हणणार त्याला आपण? जर इंटरन्यूक्लिअर ऍक्सिस अलॉंग द इंटरन्यूक्लिअर ऍक्सिस, अलॉंग द इंटरन्यूक्लिअर ऍक्सिस जर ओव्हरलॅपिंग झाली, अलॉंग द इंटरन्यूक्लिअर ऍक्सिस जर ओव्हरलॅपिंग झाली, अलॉंग द इंटरन्यूक्लिअर ऍक्सिस जर ओव्हरलॅपिंग झाली, तर त्या ओव्हरलॅपिंगला म्हणतो आपण, सॉरी, त्यावेळेस जो तुमचा बॉन्ड तयार होतो त्याला काय म्हणतो आपण? सिग्मा बॉन्ड. इंटरन्यूक्लिअर ऍक्सिसच्या अलॉंग जर ओव्हरलॅपिंग होत असेल आणि जर बॉन्ड फॉर्मेशन होत असेल तर तो कोणता बॉन्ड होतो तुमचा? कोणता बॉन्ड तयार होत असतो तुमचा? सिग्मा बॉन्ड. आणि जर इंटरन्यूक्लिअर ऍक्सिसला परपेंडिक्युलर, फॉर एक्झाम्पल पहा, हे एक ऑर्बिटल आहे तुमचं, हे दुसरं पी ऑर्बिटल आहे, बरोबर? हे समजा मी म्हणतो पी झेड, हे पण कोणतं असेल? बरोबर. हे समजा मी म्हणतो पी एक्स, हे काय असेल तुमचं? हे पण काय असणार आहे? पी एक्स. पी एक्स पी वाय एकमेकांवरती कोइन्साइड होत किंवा पी एक्स आणि पी वाय यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होणार नाही. पी एक्स ला पी एक्स, पी वाय ला पी वाय, पी झेड ला पी झेड, बरोबर? कारण सगळ्यांचा ऍक्सिस काय वेगवेगळा आहे. ठीक आहे, आले पहा. इंटरन्यूक्लिअर ऍक्सिस कुठे? इथे आहे का इंटरन्यूक्लिअर ऍक्सिस? इंटरन्यूक्लिअर ऍक्सिस वरती ओव्हरलॅपिंग न होता कसं होतंय? त्याला पॅरलर. त्याला काय होतंय? पॅरलर. ओके, अशा पद्धतीचं जर ओव्हरलॅपिंग असेल आणि जर बॉन्ड बनत असेल तर त्याला म्हणतो आपण पाय बॉन्ड. काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणतो त्याला आपण? अहो काय म्हणत असतो त्याला आपण? पाय बॉन्ड म्हणतो. काल आपण डी चं पण पाहिलं होतं, बरोबर का? फॉर एक्झाम्पल हा तुमचा पी झेड आहे, याच्या अलॉंग कोण झालं तुमचं? समजा डी चं ओव्हरलॅपिंग झालं. कोणाचं ओव्हरलॅपिंग झालं? डी ऑर्बिटल. सर लईच डेंजर काढलंय तुम्ही. ठीक आहे, अशा पद्धतीने समजा आपण म्हणूयात की डी ऑर्बिटल आहे आणि त्याचं ओव्हरलॅपिंग झालेलं आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. काय डाऊट? निगेटिव्हला निगेटिव्ह, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह. कोणत्या टाईपचं ओव्हरलॅपिंग झालं? पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग. सेम साइनचं जर त्या ठिकाणी एकमेकांवरती ओव्हरलॅप झाले ऑर्बिटल तर त्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग. काय म्हणतो त्याला आपण? पॉझिटिव्ह. काय म्हणतो त्याला आपण? पॉझिटिव्ह ओव्हरलॅप. हा कोणता आहे तुमचा? डी ऑर्बिटल, बरोबर का? समजतंय नक्की? हे ऑलरेडी काल इथपर्यंत आपण पाहिलेलं होतं. आज आपल्याला त्याचे एक्झाम्पल्स पाहिजेत. काय पाहिजेत आपल्याला त्याचे? काय पाहिजेत आपल्याला त्याचे? एक्झाम्पल. पहिलं काय आहे? फॉर्मेशन ऑफ O2. फॉर्मेशन ऑफ O2 म्हणजे कोण रे? ऑक्सिजन. O2 म्हणजेच कोण? ऑक्सिजन, बरोबर का? O2 मॉलिक्यूल कसा असतो? ऑक्सिजन ऑक्सिजन मध्ये किती बॉन्ड असतात? 2 बॉन्ड असतात. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, बरोबर का? बरोबर का? हा कसा फॉर्म झाला हे फक्त मी एक्सप्लेन करणार आहे. चेक करा एकदा. ठीक आहे, पहा. ऑक्सिजन जर घेतला, कॉन्फिगरेशन कसं येईल? 1s2, बोला 2p, किती? 2p, नक्की का? 2p4. ठीक आहे, 4 5 6 7 8 ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 असतो. 8 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये आहे. याच्यात काय डाऊट? ओके, पहा. आउटर मोस्ट शेलचं कॉन्फिगरेशन काढलं. एस मध्ये किती? 2. पी मध्ये किती? कळतंय? कळतंय? हे समजा मी म्हणतो पी एक्स आहे, हे पी वाय आहे आणि हे काय तुमचं? पी झेड आहे. काय डाऊट? काय डाऊट? हे काय तुमचं? 2p. हे काय तुमचं? 2s. कळतंय? दुसरा ऑक्सिजन, हे एका ऑक्सिजनचं झालं. दुसऱ्या ऑक्सिजनचं पण असंच सेम असेल, बरोबर का? दुसऱ्या ऑक्सिजनचं पण काय असेल? सेम असेल. फक्त डिफरन्स काय असेल? जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना त्यांचा स्पिन काय असेल तिथे?
ऑपोजिट. इलेक्ट्रॉनचा स्पिन काय असणार आहे? हे एका ऑक्सिजन साठी झालं. फॉर एक्झाम्पल जर दुसऱ्या ऑक्सिजन साठी लिहिलं तर कसं येईल ते? 1s2 2p4च येणार. फक्त 4 मध्ये काय होईल तुमचं? स्पिन ऑपोजिट येईल. काय होईल तुमचा स्पिन? अहो स्पिन काय होईल? अशा पद्धतीचे येतील. समजते? उलट झालं का? ठीक आहे, बरोबर. ओके, यांचा पॉझिटिव्ह स्पिन आहे फॉर एक्झाम्पल आपण म्हणत तर याचा काय असेल? निगेटिव्ह स्पिन. हे ऑर्बिटल येतील आणि इथे काय करतील? ओव्हरलॅप करतील. एक्स ला एक्स, वाय ला. आता एकतर एक्स तुमचा इंटर न्यूक्लिअर ऍक्सिस असू शकतो, किंवा वाय तुमचा इंटर न्यूक्लिअर ऍक्सिस असू शकतो, किंवा झेड तुमचा इंटर न्यूक्लिअर ऍक्सिस असू शकतो. सर नक्की कोणता? जर क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेलं नसेल की हा एक्स तुमचा इंटर न्यूक्लिअर ऍक्सिस आहे किंवा वाय तुमचा इंटर न्यूक्लिअर ऍक्सिस आहे, असं जर मेन्शन केलेलं नसेल, डायरेक्टली कन्सिडर करायचं की जो झेड आहे तो काय तुमचा इंटर न्यूक्लिअर ऍक्सिस. ओके, दिलेलं नसेल तर झेड कन्सिडर करायचं, दिलेलं असेल तर जो झेड आहे त्याला कन्सिडर करायचं. समजतंय? त्याला विचारात घ्यायचं. ठीक आहे, पी झेड इथे पण काय असेल? हा पी वाय पी झेड पी एक्स. कळतंय का? अहो कळतंय का? नक्की? ठीक आहे, मग पहा आता. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात की ऑक्सिजनचा ऍटम आहे, मध्ये हे न्यूक्लियस आहे. ठीक आहे, आता पहा, दोन बॉन्ड बनतील. समजा दोन बॉन्ड असतील, एक काय असतो? दुसरा काय असतो? वाय. बरोबर. फॉर एक्झाम्पल पहा, हा एक ऑक्सिजनचा ऍटम आहे आणि हा दुसरा ऑक्सिजनचा ऍटम आहे. दुसऱ्या कलरने काढू का? गरज नाही, काढूया. ओके, हा समजा दुसऱ्या ऑक्सिजनचा ऍटम आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता आपल्याला सांगितलं का त्यांनी इंटर न्यूक्लिअर ऍक्सिस कोणतं आहे? याचा अर्थ हे कोणतं असेल? पीझेड. कोणतं असणार? ओके, हे इंटर न्यूक्लिअर, तर हे दुसरं कोणतं असेल तुमचं मग? पी वाय. आपण म्हणलं होतं ना पी वाय मध्ये हाफ फील्ड, जे हाफ फील्ड आहेत तेच काय करू शकतात इथे? बॉन्ड तयार करू शकतात. बरोबर. जे फुलफिल आहे किंवा एमटी आहे त्यांचा काही रोल नाही, व्हीबीटी मध्ये तरी नाहीये, पुढे हायब्रिडायझेशन मध्ये येणार आहे. ठीक आहे, इथे मात्र ते नाहीये. ओके, हा काय पी एक्स. अहो समजतंय का? नक्की? काय डाऊट? दुसरा काय असेल तुमच्याकडे तसाच? हा एक ऑक्सिजन झाला, आता हा दुसरा ऑक्सिजन, याचा हा पी एक्स. काय असेल याचा? हा पी झेड असेल. काय असेल याचा पण? हा पी झेड. आणि वरती काय असेल याचा? आणि यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग कशी होईल? अशा पद्धतीने. समजतंय का? समजतंय का? नक्की का? अहो नक्की कळतंय? ठीक आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे, आता बोला, इथे जे ओव्हरलॅपिंग झाले अलॉंग द इंटर न्यूक्लिअर ऍक्सिस, इथे कोणता बॉन्ड बनलेला असेल? सिग्मा बॉन्ड. आणि त्याला पॅरलर हे ओव्हरलॅपिंग झाले, हे असे, आणि खालचा हा असा. इथे कोणता बॉन्ड असेल? इथे कोणता बॉन्ड असेल? हे झालं स्ट्रक्चर ऑफ O2. काही डाऊट ह्याच्यामध्ये? चेक करून घ्या, समजलं असेल लिहून घ्यायचंय लगेच. घ्या पटकन. झाले? अहो झालं का? दोन बॉन्ड कसे आलेत कळलंय? नक्की? ठीक. ठीक आहे, चला नेक्स्ट. काय आपल्याकडे? फॉर्मेशन ऑफ N2. नायट्रोजन नायट्रोजन. दोन नायट्रोजनच्या मध्ये किती बॉन्ड असतात रे? त्यातला एक काय असेल आणि दोन काय असतील? कॉन्फिगरेशन पहा, नायट्रोजन. बोला कॉन्फिगरेशन काय? 1s2
2s2 2p3. बॉक्स मध्ये काढा सर, बॉक्स मध्ये काढू. काय डाऊट? 1 2 3. एक काय असेल? px py pz. काय डाऊट? दुसरा नायट्रोजन, 2 N2 आहेत ना, म्हणून हा एक नायट्रोजन दुसरा नायट्रोजन असेल. त्याच्यामध्ये काय असेल? फक्त यांचा स्पिन ऑपोजिट असेल. स्पिन काय असेल यांचा? यांचा म्हणजे कोणाचा? इलेक्ट्रॉनचा. ठीक आहे, कळतंय नक्की. फॉर एक्झाम्पल पहा, आता समजा 2 नायट्रोजन आहेत, इथे एक नायट्रोजन आहे, इथे दुसरा नायट्रोजन. एक सिग्मा, 2 काय असणार आहेत? सिग्मा कसे ओव्हरलॅप करतील? आता मी फॉर एक्झाम्पल कन्सिडर करतो की इंटरन्यूक्लियर ऍक्सिस माझा एक्स आहे, px. ओके, इंटरन्यूक्लियर ऍक्सिस कोणतं मांडलं? समजा मी एक्स मांडलं. ओके, तर px कुठे असेल? px कोणता बॉन्ड तयार करेल तुमचा? सिग्मा बॉन्ड. आणि py आणि pz कोणता बॉन्ड तयार करणार आहे तुमचा? पाय बॉन्ड. कळले? हा कोणता असेल तुमचा? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह नेगेटिव्ह. हे काय असणार आहे? px. हे पण काय असणार आहे तुमचं? समजतंय का? कळतंय का नक्की? ह्याला परपेंडिक्युलर काय असणार तुमचे? py. याला परपेंडिक्युलर काय असणार तुमचे? काय असणार हे तुमचे? py. हा पण काय असेल? कळतंय का? यांचं ओव्हरलॅपिंग कसं होईल? अशा पद्धतीने. समजले सर? 2 झाले. तिसरा झेड ऍक्सिस px py pz. आता 3D मध्ये जर पाहिलं तुम्ही, ओके, 3D मध्ये जर पाहिलं तर एक असा असेल, दुसरा असा, आणि एक तिसरा जो आहे हा x आहे, हा y, हा z काय असेल? बाहेर आलेला असेल, म्हणजे इकडे असेल. आणि इकडे पुढे येऊन त्यांची अशी ओव्हरलॅपिंग झाली असेल, असं पुढे येऊन त्यांची ओव्हरलॅपिंग झाली असेल 3D मध्ये. ओके, पण आपल्याला 2D मध्ये काढायचंय, तर 2D मध्ये आपण इथेच त्यांना काढूया. कसं काढू शकतो पहा, त्यांची ओव्हरलॅपिंग आपण अशा पद्धतीने दाखवू शकतो. इथे समजा झेड आहे, इथे काय तुमचा? pz. इथे काय तुमचा? pz. कळतंय का? समजलंय? आणि काय झालं? नायट्रोजन नायट्रोजन मध्ये ट्रिपल बॉन्ड. काय झालं? नायट्रोजन नायट्रोजन मध्ये ट्रिपल बॉन्ड. कळलंय? कळलंय का नक्की? हा काय तुमचा ब्ल्यू वाला? pz. pz. ठीक आहे, घ्या पटकन. म्हणजे बोला, इथे px ने काय फॉर्म केला? सिग्मा. या दोघांनी काय केला? पाय. झाले? लिहा पटपट. नेक्स्ट पहा, काय सांगितलं त्यांनी पहा. द एस सबसेल इज अनडायरेक्शनल इन नेचर. एस सबसेल कसं असतं? त्याला कोणतीही डायरेक्शन नाही. का बरं डायरेक्शन नसते? एस सबसेल कसं काढतो आपण? सर्कलने दाखवतो, बरोबर? असं स्पेरिकल दाखवतो. एस सबसेल कसं दाखवतो आपण? एस सबसेल कसं दाखवतो आपण? स्पेरिकल दाखवतो. याचा अर्थ काय? स्पेरिकल का दाखवतो? इलेक्ट्रॉन सापडण्याची जी प्रोबॅबिलिटी ती ऑल डायरेक्शन मध्ये कशी आहे? सेम. एक काय स्पेसिफिक डायरेक्शन आहे का त्याला? नाही. दॅट इज, इट इज अनडायरेक्शनल. पण तुमचे पी आणि डी सबशेल जे असतात ते मात्र कसे असतात? डायरेक्शनल. ते कसे असतात? फॉर एक्झाम्पल पी मध्ये एकतर इलेक्ट्रॉन तुमचे इकडे सापडतील किंवा इकडे सापडतील. समजते? डी मध्ये पण तुम्ही पाहिलं असेल तर अशा पद्धतीचे लोब्स असतात, बरोबर? ओके, कळते? दॅट इज पी आणि डी सबशेल कसे असतात? डायरेक्शनल. मात्र एस सबशेल जे असतं ते कसं आहे तुमचं? इट इज अनडायरेक्शनल. समजलंय? नक्की कळाले? कळलंय का? समजलंय नक्की? आता एखादा ऑर्बिटल जर डायरेक्शनल आहे, याचा अर्थ त्याची ओव्हरलॅपिंगची स्ट्रेंथ जास्त असते. काय जास्त असते त्याची? समजते? हा पॉइंट मात्र लक्षात ठेवा. पुढे हा आपल्याला होणार आहे, लिहायची गरज. ठीक आहे, फक्त ऐकून ठेवा. ठीक आहे, जायचं पुढे? जायचंय का नक्की? घ्या बरं खाली क्वेश्चन लिहा. क्वेश्चन लिहा.
आयडेंटिफाय द टाइप ऑफ बॉन्ड फॉर्म. टाइप ऑफ बॉन्ड फॉर्म. कोणत्या टाईपचा बॉन्ड फॉर्म झालेला असेल, कोणत्या टाईपचा बॉन्ड तुमचा फॉर्म्ड झालेला असेल, कोणत्या टाईपचा बॉन्ड तयार झालाय हे तुम्हाला ओळखायचं आहे. ओके, पहा कंडिशन काय तुमची. इंटर न्यूक्लियर ऍक्सिस इज झेड ऍक्सिस. इंटरन्यूक्लियर ऍक्सिस काय तुमचं समजा, बोला. एस विथ पी झेड टाइप ऑफ बॉन्ड सांगायचं. एस विथ पी झेड ओव्हरलॅपिंग झाले समजा. पी एक्स ओव्हरलॅपिंग झाले. पी वाय ओव्हरलॅपिंग झाले. जमेल का? अहो जमेल का काढायला? नक्की बोला. पहिल्याच्यात बोला. टाइप ऑफ बॉन्ड बोला. कोणता बॉन्ड असेल इथे? सिग्मा बॉन्ड. कोणता असेल? एस कायम कोणता बॉन्ड फॉर्म करतो? सिग्मा बॉन्ड. पीझेड सिग्मा बॉन्ड. अहो इंटरन्यूक्लियर ऍक्सिस कोणता आहे? झेड ऍक्सिस. आणि समजा पीझेड ओव्हरलॅप झाले, याचा अर्थ कसे झाले? अलॉंग द न्यूक्लियर ऍक्सिस. आणि अलॉंग द न्यूक्लियर ऍक्सिस झाल्यावरती सिग्मा बॉन्ड, त्याला पॅरलर झाल्यावरती पाय बॉन्ड, त्याला पॅरलर झाल्यावरती पाय बॉन्ड. इथे कोणता असेल तुमचा? सिग्मा बॉन्ड. इथे कोणता असेल तुमचा? इथे पण कोणता असेल तुमचा? समजलं का? अहो समजलं का? नक्की कळाले? अहो समजलंय का? देऊ का दुसरा मग क्वेश्चन अजून एक? आता जमेल तुम्हाला? प्रश्न तर देऊ द्या. घ्या. इंटर न्यूक्लियर ऍक्सिस मी म्हणतो आहे समजा वाय ऍक्सिस. कोणतं आहे तुमचं? कोणतं आहे? वाय ऍक्सिस. तर एस प्लस पी वाय, बोला. पी वाय प्लस पी वाय, पी झेड प्लस पी झेड, पी एक्स प्लस पी एक्स, पी वाय प्लस पी झेड. बोला. पहिला बॉन्ड कोणता असेल तुमचा? सिग्मा बॉन्ड. कोणता बॉन्ड फॉर्म होईल इथे? सिग्मा बॉन्ड. इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वाय आहे, एस तुमचं कायम सिग्मा बॉन्ड तयार करतो, विषय संपला. ओके. पी वाय विथ पी वाय. इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वाय आहे. along the axis sigma bond. along the axis sigma bond. बोला. pz with pz pi bond. px with px, py with pz. हा काय नो बॉन्ड. हे होणार का बरं? वेगवेगळे. बरोबर कळतंय. इथे ओव्हरलॅपिंग होणार नाही. थोडीशी ट्रिकी क्वेश्चन केला. घ्या पटकन लिहून. झाले लिहून? नक्की जायचं पुढे? ठीक आहे. नेक्स्ट काय आता आपला? स्ट्रेंथ ऑफ सिग्मा अँड पाय बॉन्ड. कोणाची स्ट्रेंथ जास्त असेल पहा. जेवढं ओव्हरलॅपिंग चांगलं असेल, जेवढं काय असेल ओव्हरलॅपिंग, तेवढा बॉन्ड काय असेल? स्ट्रॉंग असेल. जेवढं ओव्हरलॅपिंग चांगलं तेवढा बॉन्ड समजा इथेच होल्ड केलंय, ओव्हरलॅपिंग कमी, बॉन्डची स्ट्रेंथ काय असेल? कमी असेल. बरोबर. जेवढं ओव्हरलॅपिंग चांगलं असेल तेवढा बॉन्डची स्ट्रेंथ काय असणार? जास्त असणार. आणि लक्षात ठेवा, जो सिग्मा बॉन्ड आहे त्याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग चांगल्या प्रकारे होतं ऍज कम्पेअर टू पाय. सिग्मा पेक्षा पाय पेक्षा चांगलं ओव्हरलॅपिंग कोणाचं होतं? सिग्मा मध्ये ओव्हरलॅपिंग चांगलं होतं कम्पेअर टू पाय. सर असं का? बरोबर. ओके. असं का? पहा. द स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड डिपेंड्स अपॉन एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग.
कशावरती डिपेंड स्ट्रेंथ किती ओव्हरलॅपिंग झाले त्याच्यावरती. इन केस ऑफ सिग्मा बॉन्ड द ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल टेक्स प्लेस टू अ लार्जर एक्सटेंट, हेन्स सिग्मा बॉन्ड इज स्ट्रॉंगर दॅन. असं काय झालं किंवा का झालं पहा. सिग्मा बॉन्ड तयार होत असताना अशा पद्धतीचं ओव्हरलॅपिंग होतं, बरोबर. म्हणजे सगळी इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे ती या बाजूला आहे. कुठे आहे सगळी? या बाजूला आहे, समजतंय. पण ज्या वेळेला पाय बॉन्डचं ओव्हरलॅपिंग होतं, कोणाचं होतं? पाय बॉन्ड. काही इलेक्ट्रॉन डेन्सिटी वरती आहे आणि काही इलेक्ट्रॉन डेन्सिटी तुमची खाली आहे. अशा पद्धतीचं पाहिलं होतं का आपण काहीतरी? काही इलेक्ट्रॉन डेन्सिटी तुमची वरती, काही कुठे? खाली. इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिस्ट्रीब्यूट झाली आणि मग बॉन्डचं फॉर्मेशन झाले. डिस्ट्रीब्युशन झाल्यामुळे स्ट्रेंथ काय झाली? कमी झाली. इथे मात्र डिस्ट्रीब्युशन झालं का? नाही. इथे स्ट्रेंथ काय झाली? जास्त झाली. किंवा त्याच्यामुळे काय झाले? ओव्हरलॅपिंग चांगल्या पद्धतीने झाले. ओव्हरलॅपिंग चांगलं झाले त्यामुळे सिग्मा बॉन्ड जो आहे तो कसा असतो? स्ट्रॉंगर असतो ऍज कम्पेअर टू पाय बॉन्ड. रिझन कळाले? का? काय रिझन आहे? इन पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन डेन्सिटी गेट्स डिस्ट्रीब्युटेड. ओके, त्याच्यामुळे काय होतं त्या ठिकाणी? ओव्हरलॅपिंग इफेक्टिव्हली होत नाही. ओव्हरलॅपिंग इफेक्टिव्हली कुठं होतं तुमचं? सिग्मा बॉन्ड मध्ये. समजलंय? येऊ पुढे, लिहा पटपट. नेक्स्ट पहा, ऑर्डर ऑफ एक्सटेंड ऑफ ओव्हरलॅपिंग इन केस ऑफ सिग्मा. म्हणजे ओव्हरलॅपिंगचा एक्सटेंड कसा असेल किंवा ऑर्डर काय त्याची ती आपल्याला आता सांगायची आहे. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात की सिग्मा बॉन्ड कसा तयार होतो सांगा बरं? ओव्हरलॅपिंग ऑफ एस एस ओव्हरलॅपिंग ने होईल, SP ने होईल किंवा PP ने होईल. सिग्मा बॉन्ड कधी तयार होऊ शकतो? SS ओव्हरलॅप झालं, SP ओव्हरलॅप झालं किंवा PP. सर हे कुठे पाहिलं आपण? कालच्या लेक्चर मध्ये पाहिलं आपण, बरोबर. ठीक आहे, ओके. नसेन पाहिलं तुम्ही तर पार्ट 6 पाहून घ्या, तुम्हाला ते समजून जाईल, बरोबर. या व्हिडिओच्या एंडला त्याची लिंक तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे, पहा. एक्सटेंड ऑफ फॉर एक्झाम्पल मी म्हणतो 1s मध्ये ओव्हरलॅपिंग झाले. ठीक आहे, त्यानंतर 1s आणि 2p यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग झाले. 2p यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग झाले. कुठे ओव्हरलॅपिंग चांगल्या प्रकारे किंवा जास्त झालेलं असेल? SS मध्ये सगळ्यात जास्त ओव्हरलॅपिंग कुठे असतं? त्याच्यानंतर सगळ्यात कमी एक्सटेंड ऑफ ओव्हरलॅपिंग कुठे असेल? 2p मध्ये. सर्कस काय काढलं तुम्ही? ओके, सिंपल साधा फॉर्म्युला. N1 प्लस N2 करायचं. काय करायचं? N1 प्लस N2 ची व्हॅल्यू, N1 प्लस N2 ची व्हॅल्यू जिथे कमी येईल, जिथे कमी येईल तिथे ओव्हरलॅपिंग जास्त. तिथे ओव्हरलॅपिंग बोला काय असेल? जास्त असेल. तिथे ओव्हरलॅपिंग. सर N2 प्लस N1 हे N1 प्लस N2 काय झाले? पहा, हा झाला N1, हा झाला N2. प्रिन्सिपल क्वांटम नंबर्स त्यांची ऍडिशन करायची. इथं पहा बरं, N1 प्लस N2 किती येतोय? 2. इथं N1 प्लस N2 किती येतोय? 3. इथं N1 प्लस N2 किती येतोय? बोला. जिथे N1 प्लस N2 ची व्हॅल्यू कमी, N1 प्लस N2 ची व्हॅल्यू जिथे कमी तिथे ओव्हरलॅपिंग जास्त. तिथे ओव्हरलॅपिंग काय असतं तुमचं? तिथे ओव्हरलॅपिंग काय असतं तुमचं? नक्की का? घेऊ का पुढे? मग जमेल का? एक ऑर्डर देऊ का? पहा बरं शोधून. 2p ओव्हरलॅप झाले, 2p 3p ओव्हरलॅप झाले आणि 2p 4p ओव्हरलॅपिंग झाले. बोला कोणाची स्ट्रेंथ जास्त असेल? एक्सटेंड ऑफ ओव्हरलॅपिंग कुठे जास्त असेल?
टू पी ला ओव्हरलॅपिंग जास्त, इथे कमी आणि इथे सर्वात कमी, इथे सर्वात कमी. काय डाऊट? काय डाऊट आलंय का? देऊ का दुसरी ऑर्डर? जमेल का लावायला? लावा बरं. 2s मध्ये ओव्हरलॅपिंग झाले फॉर एक्झाम्पल, त्यानंतर 2s 2p मध्ये ओव्हरलॅपिंग झाले आणि 2p मध्ये ओव्हरलॅपिंग झाले. काढा ऑर्डर ऑफ ओव्हरलॅपिंग काढा. का बरं? N1 प्लस N2 काढायचं आपल्याला. हा चल सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग असतो. इथं सुद्धा सिग्मा बॉन्डच तयार होईल ना एस आणि पी ने. पीपी ने पण काय होईल? सिग्मा बॉन्डच तयार होईल मग. आणि N1 प्लस N2 किती? ते 2 + 2 4, 2 + 2 4, 2 + 2. सगळ्यांसाठी काय आली? N1 प्लस N2 सेम आली. जर असं झालं की सगळ्यांसाठी N1 प्लस N2 ची व्हॅल्यू जर सारखी आली, काय झालं? समजा N1 प्लस N2 ची व्हॅल्यू काय आली, तर तिथे कन्सेप्ट वापरायचा हा वाला. कोणता कन्सेप्ट वापरायचा? एखाद्या ऑर्बिटलला जर डायरेक्शनल नेचर आहे, काय आहे? जर एखाद्या ऑर्बिटलला जर काय आहे तुमचं डायरेक्शनल नेचर, तर त्याची ओव्हरलॅपिंग जास्त असते. त्याची ओव्हरलॅपिंग जास्त असते, याचा अर्थ त्याची स्ट्रेंथ जास्त. म्हणजे हे तिन्ही पण सिग्मा बॉन्ड तयार करतात, पण सगळ्यात जास्त ओव्हरलॅपिंग किंवा सगळ्यात जास्त एक्सटेंड ऑफ ओव्हरलॅपिंग कुठे असेल? इथे असेल. कळतंय? कळतंय? रिझन काय? ॲज पी ऑर्बिटल is directional. p orbital is directional in nature. कळतंय का? अहो कळतंय का? नक्की कळाले? अहो समजलं का? घ्या बरं लिहून पटकन. कळतंय? बॉन्ड कोणते आहेत? सगळे सिग्माच आहेत, पण सिग्मा मध्ये कोणामध्ये एक्सटेंड ऑफ ओव्हरलॅपिंग जास्त असा प्रश्न विचारला. ठीक आहे, तर कसं काढायचं? N1 प्लस N2 ची सम करा. ज्याच्यासाठी N1 प्लस N2 छोटा येईल, ओके, तो काय असणार आहे तुमचा? तिथे ओव्हरलॅपिंग काय असणार आहे तुमचं? तिथे ओव्हरलॅपिंग काय असणार आहे तुमचं? अहो कसं असणार आहे ओव्हरलॅपिंग? जास्त असतं. समजलंय? आणि असंच का होतं कळलंय का? नक्की. आणि समजा N1 प्लस N2 सारखे आले, N1 प्लस N2 काय झाले तुमचे? समजा सारखे आले, तर काय करायचं? डायरेक्शनल नेचर चेक करायचं. काय चेक करायचं तुमचं? काय चेक करायचं? समजलंय? नक्की कळाले? कळलंय? पी ऑर्बिटल डायरेक्शनल असे तर 2p आहेत. डायरेक्शनल जी प्रॉपर्टी किंवा डायरेक्शनल नेचर जास्त वाढले. इथं एक SSP आहे, इथं डायरेक्शनल नेचर इथे पण आहे, पण याच्या कंपॅरेटिव्ह इथं कमी, म्हणून याची काय झाली? ओव्हरलॅपिंग कमी. समजलंय? समजलंय? सिग्मा बॉन्ड मध्ये नेक्स्ट कोणामध्ये पाहिजे आपल्याला? आता पाय बॉन्ड. कोणामध्ये पाहिजे आपल्याला? कोणामध्ये पाहिजे? फॉर एक्झाम्पल पहा, 2p पाय ओव्हरलॅपिंग झाले, पी पाय ओव्हरलॅपिंग झाले. कोणतं झाले? पी पाय त्याच्यातला पण कोणता? 2p पाय. 2p पाय विथ 2p पाय, 2p पाय विथ 3p पाय आणि 2p पाय विथ 4p पाय, असं समजा ओव्हरलॅपिंग झाले. बोला बोला, कोणाची स्ट्रेंथ जास्त असेल? त्याच्यानंतर 2p पाय 3p पाय, आणि सगळ्यात कमी एक्सटेंड ऑफ ओव्हरलॅपिंग कुठे असेल? 2p पाय विथ 4p. सर्कस काय? N1 प्लस N2. कळतंय? बादशाह मसाला. तेवढं सोपं. कस काय वरनं अचानक ती ऍड आठवली मला. हो हो, ये इथे मन. घर की याद आई का तेरे को? झालंय? समजलंय? नेक्स्ट सांगा बरं, कोणाची जास्त असेल? 2p पाय विथ 2p पाय आणि 2p पाय विथ
3p पाय. बोला एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग कोणाचं जास्त? वरचीच आहेत का? फक्त एक दलील का? थांबा कट कर. नेक्स्ट घ्या 3p पाय विथ 3p पाय. ठीक आहे. आणि 3d पाय विथ 3d पाय. बोला एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग कुठे जास्त? एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग कुठे जास्त? का बरं? डायरेक्शनल नेचर ऑफ डी ऑर्बिटल. पी आणि डी दोन्ही पण कसे असतात? डायरेक्शनल. डी इज मोर डायरेक्शनल दॅन. कळतंय? रिझन काय? डायरेक्शनल नेचर ऑफ पी अँड डी ऑर्बिटल. समजले? नक्की कळाले? शपथ शपथ. ओके. माझी नका घेऊ, तुमच्या आवडत्या व्यक्तीची घ्या, मनातल्या. सार्थक येतोय मनात. बरे सांगू शकत नाही आजकाल काय होतं. झाले? घेऊ पुढे. नेक्स्ट काय आपल्याकडे? कोव्हॅलेन्सी. हे झाले का आपलं? झाले का कोव्हॅलेन्सी? नक्की काय असतं कोव्हॅलेन्सी? हा, नंबर ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म बाय दी कंपाऊंड. एखाद्या कंपाऊंडने किती कोव्हॅलेंट बॉन्ड तयार केले त्याला काय म्हणतो आपण? त्याची. फॉर एक्झाम्पल घेऊयात 5 CH4. फॉर एक्झाम्पल कार्बन हायड्रोजन सोबत किती बॉन्ड तयार करतोय? म्हणजे कार्बनची कोव्हॅलेन्सी किती झाली? हुशार, हे लक्षात ठेवा. कोव्हॅलेन्सी ऑफ कार्बन किती होईल? बरोबर. म्हणजे कार्बनने किती बॉन्ड तयार केलेत? म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन मध्ये काय झाले असणार? ओव्हरलॅपिंग. ओके. याचा अर्थ कार्बन मध्ये 4 काय असणार? अनपेअर इलेक्ट्रॉन असतील. कार्बन मध्ये काय असणार? 4 अनपेअर इलेक्ट्रॉन असतील. त्या 4 अनपेअर इलेक्ट्रॉननी 4 हायड्रोजनच्या अनपेअर इलेक्ट्रॉन सोबत बॉन्डिंग केली, ओव्हरलॅपिंग केली आणि बॉन्ड बनवला. काय बनवला? बॉन्ड बनवला. समजते? याचा अर्थ असाच होतो. आणि किती बॉन्ड बनले? किती बॉन्ड बनले? समजले? नक्की का? आता आपण करून पाहूयात. आता आपण काय करूयात? करून पाहूयात. पहा, चेक करा. पहा, कार्बन कोण घ्यायचं आपल्याला? कार्बन. कॉन्फिगरेशन बोला. 1s2 2s2 2p2. बरोबर का? नक्की. 6 ऍटॉमिक नंबर 6. लिहू नका, थांबा. कसं लिहू शकतो मी? बॉक्स मध्ये काढा सर. अनपेअर इलेक्ट्रॉन किती? अनपेअर इलेक्ट्रॉन किती? अनपेअर इलेक्ट्रॉन किती? बरोबर का? बरोबर का? अनपेअर इलेक्ट्रॉन किती आहेत? 2. तुम्ही म्हणताय 4 बॉन्ड तयार केले कार्बनने. 4 बॉन्ड तयार करायला काय पाहिजे? 4 अनपेअर इलेक्ट्रॉन पाहिजे. किती अनपेअर इलेक्ट्रॉन पाहिजे? इथं 2च आहेत. मग आता काय होईल बरं? हा, पहा, कार्बन बसलाय, त्याला अप्रोच कोण होते? तुमचे हायड्रोजन अप्रोच होतात. ज्यावेळेस कार्बन हायड्रोजनचे ॲटम लांब आहेत त्यांच्यामध्ये काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन नाही. जसे जसे जे जवळ येतात त्यांच्यामध्ये काय होतं? एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होतो. त्याच वेळेस काय होतो? रिपल्सिव्ह फोर्स सुद्धा डेव्हलप होतो. अट्रॅक्टिव्ह फोर्स काय असतो? जास्त. म्हणून काय होतं? इथे काय होतं? एक एनर्जी रिलीज होते. बॉन्ड फॉर्मेशन दरम्यान काय होते? एक एनर्जी रिलीज होते. बॉन्ड फॉर्मेशन दरम्यान काय होते? एक एनर्जी रिलीज. एक एनर्जी म्हणजे एनर्जी रिलीज होते. काय होते? एनर्जी. आणि ती एनर्जी जी काय रिलीज झाली ती एनर्जी काय करते? इथला जो इलेक्ट्रॉन आहे 2s मधला त्याला 2p मध्ये प्रमोट करते. काय करते? 2s मधल्या इलेक्ट्रॉनला कुठे प्रमोट करते? 2p मध्ये. आणि ही जी कन्सेप्ट झाली की ह्या इलेक्ट्रॉनला इकडे प्रमोट केलं, ह्याला म्हणतो आपण एक्साइटेशन. काय म्हणतो याला आपण? ही जी आहे याला म्हटलं जातं ग्राउंड स्टेट. काय म्हणतात याला? म्हणजे नॉर्मली अशा पद्धतीने असतं बाबा ग्राउंड स्टेट. आणि हे काय झालं? एक इलेक्ट्रॉन एक्साइट झाला म्हणून ह्याला म्हणतात
फर्स्ट एक्साइटेड स्टेट काय झालं ही कळतंय. असंच समजा 2 इलेक्ट्रॉन झाले तर त्यावेळेस काय म्हणणार आपण सेकंड एक्साइटेड, किंवा दुसरा इलेक्ट्रॉन झाला त्या ठिकाणी एक्साइट तर त्याला काय म्हणणार आपण सेकंड एक्साइटेड स्टेट. आता किती अनपेअर इलेक्ट्रॉन झाले म्हणजे किती बॉन्ड तयार होऊ शकतात. म्हणजेच जे ग्रुप 14 आहे, कार्बन सुद्धा ग्रुप 14 मध्ये येतो, नक्की येतो. काशी गए संत प्रभू महाकुंभ मनाने. कळाले. एक्साइटेड स्टेट मध्ये किती कार्बन असू शकतात, किती बॉन्ड तयार करू शकतो. ग्रुप 14 एलिमेंट एक्साइटेड स्टेट मध्ये किती इलेक्ट्रॉन तयार करू शकतो, सॉरी किती बॉन्ड तयार करू शकतो 4. म्हणजे कोव्हॅलेन्सी किती आली. पण ग्राउंड स्टेट असेल तर कोव्हॅलेन्सी किती येते, कोव्हॅलेन्सी किती येते तुमची 2च येते. कोव्हॅलेन्सी किती येते तुमची समजते, नक्की कळाले 100%. जसे इथे काय म्हणतो हे 2s असणार आहे, इथे 2p असणार आहे. कळतंय काय डाऊट इथपर्यंत समजलंय का. नक्की एक्झाम्पल काय दिले याचा आपण, एक्झाम्पल बोला, याचे एक्झाम्पल बोला, एक्झाम्पल बोला. CH4 SF4 आहे का, SF4 नावाचा कंपाऊंड तयार होतो का, होतो ना. ओके SiF4 होतो ना, SiF4 घ्या अजून सोपं SiF4. समजले, समजलंय का, नक्की कळाले. तसंच कोणाचा असेल ग्रुप नंबर 13, ग्रुप नंबर 13 जनरल कॉन्फिगरेशन सांगा बरं ग्रुप 13 चं. NS2 बोला, NP1 NP. ग्राउंड स्टेट जर काढली, कोणती स्टेट काढली समजा आपण, कोणती स्टेट काढली आपण ग्राउंड. बोला ग्राउंड स्टेट कॉन्फिगरेशन काय येईल, S मध्ये 2 आणि P मध्ये, ज्यावेळेला बॉन्ड फॉर्मेशन होत असेल, बॉन्ड फॉर्मेशन होत असताना जी एनर्जी रिलीज होईल ती एनर्जी काय करेल, ह्याला प्रमोट करेल. दॅट इज काय म्हणणार त्याला आपण फर्स्ट एक्साइटेड स्टेट. बोला फर्स्ट एक्साइटेड स्टेट मध्ये काय होणार, एक 2s मधला इलेक्ट्रॉन कुठे प्रमोट होणार, सॉरी S मधला एक इलेक्ट्रॉन कुठे प्रमोट होणार तुमच्या P मध्ये, कुठे प्रमोट होणार तुमच्या P मध्ये. आला का, अहो आला का. आता किती बॉन्ड तयार होऊ शकतात, 3 बॉन्ड तयार होऊ शकतात. किती बॉन्ड तयार होऊ शकतात तुमचे 3 बॉन्ड. बघा अनपेअर पाहिजे, एमटी नको आहे आपल्याला, आपण हायब्रिडायझेशन मध्ये अजून घुसलेलो नाहीये. ओके ते डी ऑर्बिटल आपण वापरतो बाहेरचं, ते 12th ला आहे तुम्हाला कोऑर्डिनेशन कंपाऊंड, इथे नाही. ठीक आहे. फर्स्ट एक्साइटेड स्टेट मध्ये किती सॉरी किती बॉन्ड बनू शकतात, याचा अर्थ कोव्हॅलेन्सी किती होते, कोव्हॅलेन्सी किती होते. आणि इथे मात्र कोव्हॅलेन्सी किती आहे, इथे कोव्हॅलेन्सी किती आहे. काय डाऊट, अहो काय डाऊट. म्हणजे इथे किती बॉन्ड बनतील, 1 बॉन्ड बनणार, आणि खाली किती बॉन्ड बनतील तुमचे 3 बॉन्ड. फॉर एक्झाम्पल काय दिलं आपण, असं काय आठवतंय का, समजतंय, अहो कळतंय का नक्की. हे झालं ग्रुप 13, हे झालं ग्रुप 14. नेक्स्ट काय आपल्याकडे ग्रुप नंबर, ग्रुप 15 मध्ये कोण असतो बरं, एखादा ग्रुप 15 कॉन्फिगरेशन सांगा चला. NS2 NP NP2 NP3 NP3 बरोबर. एक्झाम्पल सांगा बरं एखादं ग्रुप 15 चं. नायट्रोजन, एक्झाम्पल काय आपल्याकडे नायट्रोजन आहे. कोणतं एक्झाम्पल आहे आपल्याकडे नायट्रोजन. पहा चेक करा, बोला बोला ग्राउंड स्टेट काय येईल, ग्राउंड स्टेट बोला, ग्राउंड स्टेट कॉन्फिगरेशन काय येणार, S मध्ये किती 2 NS आणि P मध्ये किती, म्हणजे किती बॉन्ड तयार होऊ शकतात बरं. याचा अर्थ कोव्हॅलेन्सी किती, इथे कोव्हॅलेन्सी किती. एक्झाम्पल आहे का एखादं, NH3 एक्झाम्पल काय, एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे, वैभवेला आलं एवढं सोपं आहे, विषयच नाही. बारीक बारीक पोरं सांगतो, समजतंय नक्की. ठीक आहे. नेक्स्ट पहा, समजा हा एक्साइट झाला, एक्साइटेड स्टेट मध्ये काय होईल बरं आता,
पहा, फर्स्ट एक्साइटेड स्टेट, फर्स्ट एक्साइटेड स्टेट, जिथे इथे जसं इथे NS आहे, इथे काय आहे तुमचं NP आहे, तसंच इथे पुढे काय असणार ND पण असेल ना, काय असेल तुमचं ND पण असेल. समजते समजते, डी असणार आहे. थर्ड शेल पासून कोणता ऑर्बिटल चालू होतो तुमचं, डी ऑर्बिटल पण तुमचं असतं. पहिल्यामध्ये कोणतं असतं फक्त S, दुसऱ्यामध्ये S आणि P, तिसऱ्यामध्ये S P D आणि D, बरोबर. चौथ्यामध्ये S P D आणि F. म्हणजे तिसऱ्यापासून डी ऑर्बिटल सुद्धा आपल्याला अवेलेबल होऊ, डी ऑर्बिटल सुद्धा आपल्याला अवेलेबल होऊ. हे झाली ग्राउंड स्टेट, बरोबर. एक्साइटेड स्टेट मध्ये काय होणार, एक इलेक्ट्रॉन तुमचा इकडे प्रमोट होईल. समजतंय का? अहो समजतंय का? अहो समजतंय का ताई? नक्की कळालं. आता सांगा बरं किती बॉन्ड तयार होऊ शकतात? 3, 4 आणि 5. किती बॉन्ड तयार झाले? म्हणजे कोणता कंपाऊंड तयार होऊ शकतो बरं? हा, आई शपथ, आज काय खरं नाही. PCl5, खतरनाक. करेक्ट एक्झाम्पल. काय एक्झाम्पल आपल्याकडे? मग सर असं NCl5 पण तयार होऊ शकतो ना, नायट्रोजन आणि त्याला 5 क्लोरीन. पण असं कंपाऊंड कधी ऐकलं का तुम्ही? असं का तयार नाही होत बरं? काय वाटतं तुम्हाला? आन्सर मी सांगितलेलं ऑलरेडी. काय वाटतं? तो कुठे आहे तुमचा? अहो सेकंड पिरियडचा आहे ना. नायट्रोजन कोणत्या पिरियडचा आहे तुमच्या? आणि सेकंड पिरियड जर असेल तर त्याच्यामध्ये डी सबशेल असतं का? डी सबशेल नाही, याचा अर्थ डी अवेलेबल होईल का? एक साइड झाल्यावर इलेक्ट्रॉन डी मध्ये जाईल का? डी नाहीच सर, कसं काय झालं? म्हणून NCl5 असं काय तयार होत. पण PCl5 तयार होऊ शकतं का? पी मध्ये काय तुमच्याकडे डी सबशेल आहे. पी मध्ये तुमच्याकडे काय आहे? अहो पी मध्ये काय आहे तुमच्याकडे? डी सबशेल. कळलंय का बरं? नॉट पॉसिबल. Why it is not possible? Because D subshell is absent in nitrogen. Absent in, आलंच नाही ते, घरीच आहे. नॉट प्रेझेंट इन नायट्रोजन. कळलंय? नक्की लिहायचंय का? लिहायचंय, घ्या बरं लिहून पटकन. ठीक आहे. ग्रुप 16 मध्ये पहा कोव्हॅलेन्सी. जनरल कॉन्फिगरेशन NH2 NP4, बरोबर. ग्राउंड स्टेट जर काढली, ग्राउंड स्टेट कॉन्फिगरेशन काय येणार बोला, बरोबर. आणि इथे किती चुकलं काहीतरी? एक 2 3 4, बोला किती बॉन्ड तयार होतील? किती बॉन्ड तयार होतील? 2च बॉन्ड तयार होऊ शकतात. किती बॉन्ड तयार होऊ शकतात? एक्झाम्पल काय बरं? एक्झाम्पल काय? H2O. H2O कळलं का? किती बॉन्ड होतात? लिहा ना, चालते. ठीक आहे. O आणि त्याला किती? 2 हायड्रोजन झाले का? 2 बॉन्ड. कोव्हॅलेन्सी किती आली? 2 आली. कोव्हॅलेन्सी किती आली? कोव्हॅलेन्सी किती आली? म्हणजे ग्राउंड स्टेट मध्ये जर त्या ठिकाणी बॉन्ड फॉर्म झाला तर कोव्हॅलेन्सी किती येते? बोला. कोव्हॅलेन्सी इज इक्वल टू 2. एक्झाम्पल काय त्याचं? H2O. एक्झाम्पल काय त्याचं? आता बॉन्ड फॉर्मेशन होताना समजा एनर्जी मिळाली, ठीक आहे, आणि त्या ठिकाणी हा इलेक्ट्रॉन काय झाला तुमचा एक्साइट झाला, हा NS, हे NP, बरोबर. जसं तिथे काय असेल? ND पण असेल. काय असेल तुमच्याकडे? पहा, फर्स्ट एक्साइटेड स्टेट. ओके, खुश. ओके, बोला फर्स्ट एक्साइटेड स्टेट मध्ये काय होईल? हे P मधले कुठे जातील तुमच्या? D मध्ये जातील. कुठे जातील तुमच्या?
डी मध्ये. कुठे जातील? डी मध्ये जातील. पहा 1 2 3 आणि पुढे काय असणार तुमच्याकडे? डी सबशेल 1. कळतंय का? एन डी एन पी एन एस. आता किती बॉन्ड तयार होतील? 1 2 3 4. किती झाले? 4 झाले. किती झाले? 4. म्हणजे कोव्हॅलेन्सी किती झाली तुमची? 4 झाली. एक्झाम्पल SF4. एक्झाम्पल काय? ओसी से टिपो एस सल्फर. कळतंय? SF4 नावाचा कंपाऊंड तुमचा एक्झिस्ट. ओके सर, अजून एक स्कोप आहे आपल्याला. ह्या इलेक्ट्रॉनला पण आपण एक साइड झाला, समजा हा इलेक्ट्रॉन पण एक साइड झाला तर चालतंय ना. पहिल्यांदा एक इलेक्ट्रॉन एक साइड झाला, त्याला म्हणणार आपण फर्स्ट एक्साइटेड स्टेट. नंतर दुसरा झाला, त्याला काय म्हणणार आपण? सेकंड एक्साइटेड स्टेट. बोला, सेकंड एक्साइटेड स्टेट मध्ये कॉन्फिगरेशन काय होईल? NS मध्ये किती झाला? 1. पी मध्ये किती असतील? पी मध्ये किती असतील? 1 2 3. आणि बोला डी मध्ये किती असतील तुमच्या? 1 2. किती बॉन्ड होतील बरं आता? 1 2 3 4 5 6. कळतंय? म्हणजे कोव्हॅलेन्सी किती आली इथे? 6 आली. एक्झाम्पल SF6. एक्झाम्पल SF6. समजले? जर ग्रुप 16 एलिमेंट ग्राउंड स्टेटला बॉन्डिंग करत असतील तर किती होणार कोव्हॅलेन्सी? 2. जर ग्रुप 16 फर्स्ट एक्साइटेड स्टेटला बॉन्डिंग करत असतील तर किती होणार? किती बॉन्ड तयार होतील? 4. म्हणजे कोव्हॅलेन्सी किती येणार? 4. जर ग्रुप 16 एलिमेंट सेकंड एक्साइटेड स्टेटला बॉन्डिंग करत असेल, याचा अर्थ कोव्हॅलेन्सी किती येणार? 6. एक इलेक्ट्रॉन एक्साइट झाला की 2 बॉन्ड तयार होतात. किती बॉन्ड तयार होतात? का बरं? एक इलेक्ट्रॉन एक्साइट झाल्यावरती किती बॉन्ड तयार होतात? चेक करा इथे. इथे अजून सोपं जाईल आपल्याला. ग्रुप 13 मध्ये पहा. पहा, एक इलेक्ट्रॉन एक्साइट झाला, किती बॉन्ड तयार झाले? किती बॉन्ड तयार झाले? एक होता, एक ऑलरेडी होता, नंतर किती झाले? अजून 2 वाढले. किती वाढले? 2. कारण अनपेअर इलेक्ट्रॉन किती होतात तुमचे? 2 होतात. कळते? अनपेअर इलेक्ट्रॉन किती होतात तुमचे? 2 होतात. समजते? ग्रुप 16च्या केसमध्ये कळलंय का? सेकंड एक्साइटेड स्टेट लक्षात आली? समजलंय? नक्की? हे नसेल लिहिलं तुम्ही का लिहिलंय? हे पण लिहिलंय. सेकंड एक्साइटेड स्टेट. अरे वा. नेक्स्ट ग्रुप 17 डायरेक्टली तुम्हाला दिलेलं आहे. ग्रुप 17 वरती जर ग्राउंड स्टेट मध्ये बॉन्डिंग झाली तर किती बॉन्ड तयार होतील तुमचा? 1 बॉन्ड तयार होईल. किती बॉन्ड तयार होतील तुमचे? 1 बॉन्ड. एक्झाम्पल दिले आपल्याला Cl2. समजा फर्स्ट एक्साइटेड स्टेट मध्ये गेला तर किती बॉन्ड? 3 बॉन्ड. एक्झाम्पल काय? ClF3. बरोबर. सेकंड एक्साइटेड स्टेट मध्ये किती बॉन्ड तयार होतील? 5 बॉन्ड. BrF5. आणि थर्ड एक्साइटेड स्टेट मध्ये जर तुमचा गेला कोणता? ग्रुप नंबर 17 चे एलिमेंट, तर काय होणार? IF7 म्हणजेच 7 बॉन्ड्स तुमचे त्या ठिकाणी तयार होऊ शकतात. कळतंय? कळतंय का? नक्की? कोव्हॅलेन्सी लक्षात आले? अहो कोव्हॅलेन्सी समजलंय का? नक्की? ठीक आहे, घ्या पटकन. जाऊ पुढे. ठीक आहे. आता इथे ऑक्सिजन मध्ये सेकंड एक्साइटेड स्टेट नसेल का बरं? ऑक्सिजन मध्ये सेकंड ऑक्साइडल फर्स्ट किंवा सेकंड एक्साइटेड स्टेट नसणार आहे का बरं? ऑक्सिजन मध्ये डी ऑर्बिटल, इट इज अ सेकंड ग्रुप एलिमेंट. नेक्स्ट काय आपल्याकडे? लिमिटेशन्स ऑफ व्हीपीटी. आता पहा काय लिमिटेशन व्हीपीटीचे. इट कॅनॉट एक्सप्लेन द रिझन बिहाइंड द एक्साइटेशन एक्झिस्टन्स ऑफ बॉन्ड अँगल ऑफ मॉलिक्युल्स लाईक CH4 BF3 एक्सेट्रा. ओके, जो बॉन्ड अँगल येतोय यांच्यामध्ये तोच बॉन्ड अँगल काय येतो
हे व्हीबीटीला सांगता आलं नाही. बॉन्ड फॉर्मेशन सांगितलं पण बॉन्ड अँगल मात्र त्याला सांगता आले नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर पहा, सी आणि 4 हायड्रोजन, एक इकडे एक इकडे एक इकडे आणि एक कुठे असेल बॅक साइडला असा, यांच्यामध्ये बॉन्ड अँगल किती असतो? 109.28 बरोबर, 109.28. किंवा मग BF3 झाले, कोणते झाले? BF3 1 2 3, यांच्यामध्ये अँगल किती असतो? 120 डिग्री. किती असतो? समजतंय? नक्की आयडियली असा असतो, आपण हे ऑलरेडी मागे पाहिले, पण असा असतो, पण होतंय काय पहा, होतंय काय पहा. बी मध्ये बोरॉन कॉन्फिगरेशन बोला, 2s2 2p 2p1 बरोबर. एक्साइटेड स्टेट मध्ये काय होतं? डायरेक्ट एक्साइटेड कॉन्फिगरेशन घेतोय पहा, बरोबर. किती बॉन्ड होतात? 3 बॉन्ड, बरोबर. फर्स्ट एक्साइटेड स्टेट, ठीक आहे. हा काय तुमचा px, हा काय तुमचा py, हा काय तुमचा pz. कळतंय? आता px हा झाला px, py हा झाला तुमचा py. समजते? बरोबर. इथे कोण आहे तुमचा? समजा बोरॉन आहे. कोण इथे तुमचा? समजा कोण इथे तुमचा? समजा बोरॉन आहे, बरोबर. या बोरॉनला कोण अटॅच झालेत रे? BF3 मध्ये 3 फ्लोरीन. कोण अटॅच झाले तुमचे? कोण अटॅच झाले तुमचे? 3. म्हणजे 3 फ्लोरीन असे असतील का नाही? 1 2 सॉरी हा चल 3 फ्लोरीन तुमचे 2 झाले, 1 2 आणि ह्या झेडला तिसरा फ्लोरीन. समजते? समजतंय का? काय डाऊट ह्याच्यामध्ये? आता हा फ्लोरीन जर इथून आलाय, हा फ्लोरीन इथे आलाय, हा एक्स आहे समजा, हा काय तुमचा वाय. आता मला सांगा एक्स आणि वाय मध्ये अँगल किती असतो? किती असतो? 90 डिग्री. म्हणजे या फ्लोरीन मध्ये आणि ह्या फ्लोरीन मध्ये अँगल किती पाहिजे? अँगल किती पाहिजे? पण आपण म्हटलो अँगल किती आहे? हा कस काय आला? ठीक आहे. म्हणजेच ज्यावेळेस फ्लोरीन येतोय त्यांनी सांगितलं हा ठीक आहे इथे एक्साइट होतात ते, काय होतं तिथे एक्साइट होतात ते, पण एक्साइट होतात त्यानंतर जे फ्लोरीन येऊन अटॅच होतात त्याच्या आधी इथे काहीतरी होतंय, इथे काहीतरी होते ज्याच्यामुळे काय होते सगळे ऑर्बिटल तुमचे 120 डिग्रीला अलाइंड होतात ते, आणि त्याच्यानंतर फ्लोरीन येतोय. एक्साइटेड स्टेट आणि फ्लोरीन यांच्यामध्ये काहीतरी होतंय ज्याच्यामुळे काय होतंय बॉन्ड अँगल तुमचा जो 90 यायला पाहिजे नव्हता, किती यायला पाहिजे नव्हता? 90. तो 90 न आता किती होतो? 120 येतो. ठीक आहे. आणि ते जे काही होतंय त्यालाच आपण म्हणत असतो हायब्रिडायझेशन. काय म्हणतो त्यालाच आपण? म्हणजे एक्साइटेड स्टेट मधून तुमचं बॉन्ड फॉर्मेशनच्या मध्ये काय होत असतं? ऑर्बिटलचं काय होत असतं? हायब्रिडायझेशन. सगळे ऑर्बिटल मिक्स होतात, नवीन हायब्रिड ऑर्बिटल तयार करतात की ज्यांची एनर्जी सारखी आहे, आणि एनर्जी सारख्या असलेल्या ऑर्बिटल मध्ये तुमचे ॲटम्स येऊन मग बॉन्डिंग करतात. समजतंय? त्याच्यामुळे बॉन्ड अँगल तुमचा बदलतो. हे मात्र व्हीबीटीला सांगता आलं. हे कोणी सांगितलं आपल्याला? हायब्रिडायझेशनने. कोणी सांगितलं आपल्याला हे? कोणी सांगितलं आपल्याला हे? ओके. आता सर हायब्रिडायझेशन काय असतं ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. समजते? इथपर्यंत काय डाऊट? इथे आपली व्हीबीटी संपलेली आहे. आज जी डीपीपी येईल ऑलरेडी आलेली आहे, ठीक आहे. दुसरी डीपीपी ठीक आहे, दुसरी सुद्धा होमवर्कला येईल तुम्हाला. दोन्ही सुद्धा काय करायच्यात? व्यवस्थित सॉल्व्ह करायचे आहेत. डाऊट्स काढायचे, ते सॉल्व्ह केले जातील. ठीक आहे. स्कॅन करा, नोट्स तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे, चालतंय. बाकीचं आपण